ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे प्रतिमा रविराजांना सांगते की पूर्णाईने तुम्हाला भेटायला बोलवलंय, तुम्हाला काहीतरी त्यांना सांगायचं आहे. आणि कल्पना मला फोन करून सांगवते, त्यामुळे आपण एकदा जाऊन त्यांना भेटूया. तेव्हा इथे रविराज जाऊन भेटायचं ठरवतात. तेव्हा इथे पूर्णाई रविराजांना सांगते की तेव्हा पूर्णाई लग्नाचा विषय काढत असते. तेव्हा रविराज बोलते, तुम्ही कुठल्या लग्नाचा विषय काढता, आधीच अर्जुनचं लग्न तर झालेलं आहे. तेव्हा रविराजांना पूर्णाई बोलते की आपण अश्विन आणि तन्वीचं लग्न लावून देऊया. तेव्हा हे ऐकून रविराजांना चांगला धक्का बसतो आणि ते पूर्णाईला पाडून बोलायला लागतात. रविराज बोलतात की आधी अर्जुन बरोबर आता अश्विन बरोबर लग्न ठरवत आहे. तेव्हा पूर्णाई बोलते, आम्ही त्यांना सपोर्ट करतो आणि तुम्ही पण त्यांना सपोर्ट करा. तेव्हा रविराज पूर्णाईला बोलतो, हे का भावला भावलीचा खेळ आहे का? ह्या भावलीला सोडलं दुसऱ्या भावलीशी लग्न लावलं, दुसऱ्या भावलीला सोडलं तिसऱ्या भावलीशी लग्न लावलं, मला तुमचं काय कळतच नाही. तेव्हा प्रिया बोलते, मला अर्जुन आवडायचा आणि मला कोण आवडतं ह्या गोष्टीपेक्षा माझ्यावर कोण जास्त प्रेम करतो ही गोष्ट महत्त्वाची आहे. याच्यावरून हे समजतं की आपण पहिल्याचं सगळं विसरून जाऊया आणि पहिल्याचं सगळं विसरून आता आम्ही अश्विनशी लग्न करते आणि मला सगळ्यामध्ये अश्विनच सपोर्ट करत होता. आणि याच्यावरून समजतं की माझी अश्विन बरोबर गाठ बांधलेली आहे आणि सगळ्यामध्ये मला अश्विनच या लग्नानंतर मला अश्विनच सुखी ठेवू शकतो. तेव्हा रविराज प्रियाला बोलतो, तुझ्याबद्दल हे सगळं काय घडतंय ना, मला चांगलं वाटत नाही. तेव्हा प्रिया बोलते, मी तुमच्याकडून जे काय आता मागते तेच खरं आहे आणि ते मला द्यायला ही माझी अपेक्षा आहे. आणि शेवटी फायनली रविराज हे सगळं ऐकतात. पण तेवढ्यात तिकडनं सायली हे सगळं ऐकत असते आणि सायली हळू सगळं अर्जुनला सांगते. तेव्हा सायली अर्जुनला सांगते, मी सगळं ऐकलं आहे आणि या सगळ्यामध्ये अश्विनला अडकवलं जात आहे आणि लग्न केल्यानंतर ती आता अश्विनला बर्बाद केल्याशिवाय राहणार नाही आणि ते सगळं आपल्याला थांबवायला पाहिजे. आणि ही प्रिया या घरामध्ये येते ती फक्त पैशासाठी आणि हे सगळं आपल्याला सिद्ध करायला पाहिजे. तेव्हा अर्जुन सायलीला सांगतो, मला पण वाटत नाही की अश्विनचं प्रियावर लग्न केल्यानंतर आयुष्य बर्बाद होईल. त्यासाठी मी तुला प्रिया जे पण कारस्थान करते त्या कारस्थानचं भांडा फोडण्यासाठी मी तुला सपोर्ट करतो. इथे सायली प्रियाला भेटते आणि ती बोलते, तू जे हे करतेस ना ते का करतेस आणि हे जे तू करतेस ना हे सत्य सगळ्यांच्या समोर आणल्याशिवाय मी राहणार नाही. प्रिया बोलते, तू काही करू शकत नाही, या सगळ्यामध्ये तुला असं अडकवीन ना तू चांगले तोंड बंद करून बसशील आणि मी असं काही करणार नाही. या घरात आल्यानंतर मी तुला चांगलाच बर्बाद करणार. आणि तेव्हा प्रिया सायलीला सांगायला लागते की मी सुभेदारांच्या घरात त्यांची इस्टेट हडपण्यासाठी एंट्री करत आहे, मला अश्विन बिश्विन मध्ये काही इंटरेस्ट नाही. पण तेव्हा हे सगळं अर्जुन एका कोण्यात उभा राहून सगळं रेकॉर्ड करत असतो. त्यानंतर सायली अर्जुनकडे येते आणि अर्जुन सायलीला सांगतो की आता हा एवढाच पुरावा आता प्रियाला अडकवण्यासाठी खूप आहे. त्यानंतर रविराज प्रतिमा आणि सगळ्यांना बोलवलं असतं आणि त्याच टाइमला हा व्हिडिओ सगळ्यांसमोर आणायचा हे ठरवलेलं असतं. तेव्हा तिचे पूर्णाई पण येते. पूर्णाई बोलते, मला सायलीचं काही ऐकायचं नाही. तेव्हा प्रिया पूर्णाईला बोलते, ही सायली माझं लग्न होऊ देणार नाही आणि ही सायली माझं लग्न मोडण्यासाठी काय पण करू शकते. अर्जुन पूर्णाईला सांगतो की ही मूल प्रिया अश्विनवर प्रेम करते, अश्विनसाठी या घरात आली आहे. त्या सगळ्या गोष्टी अर्जुन सांगतो आणि त्यानंतर सगळा व्हिडिओ रेकॉर्डिंग सगळ्यांना दाखवायला लागतो. हा व्हिडिओ पाहून सगळे हादरतात आणि प्रियालाही चांगला धक्का बसतो कारण की अश्विनचे डोळे उघडलेले असतात आणि अश्विन हे सगळं ऐकतच बसतो. अश्विनला समजत नाही हिने तर माझ्यावर प्रेमाचं नाटक केलं म्हणजे, आणि हे काय बोलते माझ्यात तिला इंटरेस्टच नाही आणि प्रॉपर्टीसाठी या घरात ती एंट्री करते. प्रिया सांगते हा व्हिडिओ खोटा आहे आणि हा व्हिडिओ AI वापरून बनवलेला आहे, या व्हिडिओवर तुम्ही कोणीच भरोसा करू नका. अर्जुन रविराजांना बोलतो, तुम्ही वकील आहेत ना, तुम्ही हा व्हिडिओ बघा, हा खरा व्हिडिओ आहे काय खोटा व्हिडिओ आहे. पण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर रविराजांना धक्का बसतो आणि रविराजांना काय कळत नाही की ही मुलगी माझी खरी मुलगी आहे की खोटी. आणि रविराजांना राग आलेला असतो. मग रागाच्या भरात रविराज प्रियाच्या कानाखाली देतात आणि रविराज बोलतो, तू जे हे काय केलंस ना ह्याच्यामुळे माझी सुभेदार घरात मान खाली राहिली आणि इस्टेटीसाठी तू अश्विनवर घाणेरडे आरोप पण करून झालीस आणि मी तुला माफ करणार नाही. तेव्हा अश्विन सायलीला बोलतो, वहिनी मला माफ कर, या सगळ्यामध्ये तुला किती चुकीचा बोललो आणि या सगळ्यामध्ये तुम्ही मला वाचवलं आणि माझा वापर करता आणि या सगळ्यामध्ये तुमची माफी कशी मागू आणि तुमचे आभार कसे मानू आणि या नालायक तन्वीच्या तावडीतून मला सोडवलात. अश्विन माफी मागायला लागतो आणि आता अश्विन, रविराज आणि पूर्णाई या सगळ्यांचे डोळे उघडलेले असतात आणि पुढे आता काय होणार, भांडे रंजकच होणार आहे.